सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारे कठोपनिषदामध्ये असणारा प्रथम अध्यायामध्ये असणारी तृतीय वल्ली आणि त्याचा असणारे शेवटचा 15वा 16वा आणि 17वा शेवटचा असणारे श्लोक त्या ठिकाणी पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण होईल. आणि त्याचा असणारे मग काय शेवटचे 2 श्लोक आहेत, कोणता 16 आणि 17. या श्लोकाच्या माध्यमातून काय फलश्रुती, कोणताही ग्रंथ आहे अध्याय आहे तो झाल्यानंतर आपल्याला काय आपण फलश्रुती म्हणतो. एतदथर्व शीर्षं योधीते, त्याप्रमाणे प्रत्येकाची असणारी फलश्रुती म्हणजे ते केल्यानंतर त्याच्या शेवटी फल काय प्राप्त होणार आहे हे फलश्रुतीमध्ये सगळं सांगितलं. तसं हा असणारा 16वा आणि 17वा मंत्र हे आत्तापर्यंत जे आपण प्रथम वल्ली, द्वितीय वल्ली, तृतीय वल्ली आणि तृतीय वल्लीचा आज शेवट हे सगळं करत असताना हे सगळं आपण ऐकलं. नचिकेत आणि यमाचं असणारं व्याख्यान, या दोघांचं त्या ठिकाणी असणारं व्याख्यान आहे की त्या ठिकाणी सुरुवात काय केली. वडील वाजश्रव, जे वडील आहेत कोण, नचिकेताचे. नचिकेत 8 वर्षाचा आणि महा असा यज्ञ केला. त्या यज्ञ केल्यानंतर अनेक प्रकारची संपत्ती दान केली आणि त्यानंतर स्वतःच्या गोशाळेमध्ये असणाऱ्या जगदत्तृणाः दुग्धदोहा निरिंद्रियाः अशा प्रकारच्या ज्या अत्यंत कृश असणाऱ्या, दूध न देणाऱ्या, भाकड अशा ज्या गायी आहेत त्या गायी काय त्या ठिकाणी आलेले जे ब्राह्मण ऋत्विज जे होते त्या सर्वांना वडिलांनी देण्यास आरंभ केला. मग आरंभ केल्यानंतर 8 वर्षाचा नचिकेत हे सगळी गोष्ट पाहतोय. मग पाहत असताना नचिकेताच्या डोक्यामध्ये प्रश्न आला की अशा प्रकारे दान काय, देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम सांगितलं. योग्य देशामध्ये, योग्य कालामध्ये, योग्य पात्राचं व्यक्तीला जे आपण दान देतो तर सात्विक दान दिलं पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्याचा काहीच उपयोग नाही ते दान देऊन काय इथे उपयोग असा प्रश्न आल्यानंतर मग काय पुन्हा नचिकेत वडिलांना विचारायला गेला की अशा प्रकारच्या गायी दिल्यानंतर आपल्याला काय त्या गायींचा उपयोग किंवा काय त्यातून आपण कमवणार, पुण्य काय आपण अर्जित करणार. वडिलांनी प्रथम दुर्लक्ष केलं, दोनदा दुर्लक्ष केलं, पुन्हा नचिकेत मध्ये येऊन तोच प्रश्न केला. मग अशा जर काही देत असताल तुम्ही तर काही पुण्य अर्जन होणार नाही, मग त्यापेक्षा काय करा, मग मला तरी कोणाला तरी द्या असं म्हणल्यानंतर त्यांना अत्यंत वडिलांना क्रोध निर्माण झाला. आणि क्रोधाच्या भरात वडील काय म्हणतात, मृत्यवे त्वाम ददामीती, हे नचिकेता जा, तुला आम्ही कुठे दिलाय, मृत्यूला आम्ही तुला देऊन टाकलाय, म्हणजे यमसदनी तुला आम्ही पाठवत आहे. आणि मग असं झाल्यानंतर वडिलांची आज्ञा म्हणून कुठे नचिकेत यमसदनी गेला, म्हणजे यमलोकामध्ये गेला. गेल्यानंतर यम त्या ठिकाणी नव्हते, मग कुठे गेले होते. यम 3 दिवस आता काय प्राणान हरणाय, दुसऱ्याचे प्राण हरण करण्यासाठी यमाचं कार्य असते काय, प्राण घेऊन जाणे, त्याचा असणारं कॅल्क्युलेशन बघून त्यांना काय असेल ते शिक्षा आधी देणे. आणि अशा प्रकारे 3 दिवस, मग 3 दिवस 3 रात्री यम स्वसदनी म्हणजे आपल्या घरी नव्हते.
बाहेर गेलेले होते. मग अशा परिस्थितीमध्ये नचिकेत त्या ठिकाणी गेला. गेल्यानंतर मग यम नाही म्हटल्यानंतर तिथेच बाहेर तो त्यांची वाट बघत बसला. 3 दिवस अशा प्रकारे गेल्यानंतर चौथ्या दिवशी यम त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर दारामध्ये बघतात हा वटू ब्रह्मचारी, हा असा असणारा वेदविद ब्रह्मचारी वटू माझ्या दारावर 3 दिवस आहे किंवा या इथे बसलेला आहे. का बरं कारण आहे? म्हणून ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस सेवकांनी सांगितलं की काही नाही, 3 दिवस या ठिकाणी आहे, 3 रात्री या ठिकाणी आहे. मग यमाला त्या ठिकाणी यम जरी असला तरी न्यायाचं राज्य करणार आहे. पण त्याला वाईट वाटतं की अशा प्रकारे एखादा वटू आपल्या दारावर बसून राहणं योग्य नाही. आणि मग काय झालं, हा माझ्या हातामधून अपराध झाला आहे. म्हणून त्याकरता म्हणून नचिकेताला म्हटला, त्याची पुन्हा आतमध्ये बोलून नचिकेताचं यथायोग्य मान सन्मान देऊन की माझ्याकडनं तुमची जी उपेक्षा झालेली आहे त्या उपेक्षाकरता काय तुम्ही 3 दिवस 3 रात्र तुम्ही या ठिकाणी तसेच राहिलात. त्याकरता तुम्ही त्या 3 रात्रींकरता 3 वर जे आहे ते तुम्ही माझ्याकडनं मागून घ्या. असं यमाने कोणाला केलं? नचिकेताला प्रार्थना केली. आणि मग प्रार्थना केल्यानंतर नचिकेत त्या ठिकाणी जे 3 वार मागितले त्यातला पहिला जो वर होता की काय आता इथून मी पुन्हा खाली जाईल. मृत्यूलोकामध्ये पुन्हा गेल्यानंतर वडिलांचा माझ्यावर जो राग आहे, क्रोध निर्माण झालेला आहे, तो क्रोध काय करा, तो क्रोध शांत होऊ दे आणि मला यथावत त्यांच्या मनामध्ये काही कुठल्याही प्रकारचा संशय विकल्प येऊ नये की हा तिथून आला, मग हा नक्की नचिकेत माझाच मुलगा आहे का दुसरं कोणतं तरी भूत पेश विचारच वगैरे तर नाही ना. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा मुलांच्या मनामध्ये संशय न येता यथावत त्यांनी मला त्या ठिकाणी माझा स्वीकार करावा. हा पहिला वर मागितला. दुसरा अग्निविद्या संबंधी जो वर आहे की अनेक प्रकारचे आपण होम हवन जी करतो ती जी अग्निविद्या आहे त्या अग्निविद्येसंबंधी कशा प्रकारे करायचं, काय केल्यानंतर काय होतं, अशा प्रकारे दुसरा वर अग्निविद्यासंबंधी मागितला. आणि तिसरा जो वर आहे या तिसरा वर जो आहे तो ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या जी आहे सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ. सगळे तुमच्याकडे पण अध्यात्मविद्या नसेल तर काही उपयोग नाही. तशी जी अध्यात्मविद्या आहे त्या अध्यात्मविद्या संदर्भात असणारा तिसरा जो वर आहे या तिसरा वर त्या ठिकाणी मागितला. आणि म्हणून त्या अनुषंगाने मग यमाने त्या असणाऱ्या सगळ्या वरांना दिल्यानंतर तिसरा जो वर आहे अध्यात्मविद्या त्याविषयीचं असणारं सर्व आख्यान या तृतीय वल्लीमध्ये घेतलं. आणि म्हणून अशा प्रकारचे मग त्यामध्ये काय, तो आत्मा, ते आत्मतत्व आहे ते काय कसं केलं पाहिजे, काय प्राप्तच केलं पाहिजे असून सरून त्याचं असणारं सगळं स्वरूप सांगत मग काय केलं पाहिजे. मग शेवटी या अध्यायाच्या 14व्या मंत्रातून काय म्हटलं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत क्षुरस्य दारा निषदा दुरत्तया दुर्गम पतस्तत्कवयो वदन्ति. उठा, जागे व्हा आणि ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी आरंभ करा. स्वस्थ बसू नका. जोपर्यंत ते प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्नशीलच रहा. कारण का, क्षुरस्य दारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत्कवयो वदन्ति. कारण ते कसं आहे, अत्यंत तलते एवढं सहज नाही. जसं मार्केटमध्ये गेल्यानंतर सहज आपण एखादी वस्तू घेऊन येतो तसं नाही. ते अत्यंत ते प्राप्त करणं अत्यंत विषय आहे. मग ते अत्यंत प्राप्त करणं अत्यंत सहज नाही. मग तलवारीच्या पात्यावर चालण्याप्रमाणे, याप्रमाणे तलवारीच्या पात्यावर चालणे अत्यंत कठीण आहे, चालूच शकत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी ते आत्मतत्व जे प्राप्त करायचं आहे ते आत्मतत्व एवढं सहज प्राप्त होणार नाही, परंतु प्रयत्न करत राहा. आणि अशा प्रकारे सांगून दुर्गम पतस्तत्कवयो वदन्ति, अशा प्रकारे सांगून ते आत्मतत्व शेवटी कसं आहे त्याचं पुन्हा एकदा शेवटच्या 15व्या मंत्रामध्ये त्या आत्मतत्वाचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी काय केलं, वर्णन केलं आहे की ते काय, अशब्द, अस्पर्श, अरूप, अव्यय,
कोणत्याही शब्दाच्या द्वारे त्याला प्राप्त करू शकत नाही, त्याला कुठलाही स्पर्श करू शकत नाही, त्यांचं कोणताही फॉर्म नाही, अथवा ते अव्यय स्वरूपाचं आहे असं असणारं कुठलाही रस नाही आणि नित्य स्वरूपाचं ते आहे, नंदविहीन, कुठल्याही प्रकारचा गंध त्या ठिकाणी नाही. अशा प्रकारे पंचज्ञानेंद्रियांचे जे जे विषय आहे त्या विषयाच्या तीत ते आत्मतत्व आहे. म्हणून आता पुढच्या अध्यायामध्ये, द्वितीय अध्यायामध्ये आपण गेल्यानंतर चतुर्थवल्लीला आरंभ केल्यानंतर याच्याच अनुषंगाने पहिला मंत्र त्यांनी दिला. काय? परांजिखानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परांग पश्यतीनांतरात्मन कश्चित धीर आत्मान ऐक्षत आवृत्त चक्षु अमृतमिच्छन सांगितलं. की भगवंताने हा जो देह दिल्यानंतर याला ज्या खानी म्हणजे जी पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय कशी परांजिखानी बहिर्मुखच करून टाकली, सातत्याने बाहेरच पाहण्यात, परंतु कश्चित धीर सांगितलं तरी सुद्धा त्याच्यातला एखादा काय करतो? आवृत्त चक्षु. आवृत्त चक्षु म्हणजे आतमध्ये पाहायला सुरुवात करतो आणि अशा प्रकारे जो अंतर्मुख होतो तोच तो जो परमात्मा आहे, ते आत्मस्वरूप जे आहे, जय जय स्वसंवेद्य स्वरूप आहे. न दत्त सूर्यो भाती न चंदतारगम नेमा विद्युतो भांति कुतो यमग्निः तमेव भान्तमनुभवाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती सांगितलं. परमेश्वराची आरती करताना त्या ठिकाणी कापूर पेटवल्यानंतर हा श्लोक म्हणतात. न दत्त सूर्यो भाती न चंदतारगम नेमा विद्युतो भांति कुतो यमग्निः. हे परमेश्वरा, तुला न दत्त सूर्यो भाती न चंदतारकम नेमा विद्युतो भांति कुतो यमग्निः. हे सगळे जे काय आहे तुला प्रकाशित करायला गेले, पण कोणाच्यानेही तू प्रकाशित झाला नाही. कारण का? यतस्य भासा सर्वविधम विभाती. शेवट सांगितलं त्याचा जो प्रकाश आहे त्याच्या प्रकाशामुळेच आपण हे सगळं वाचतो, ऐकतो, बोलतो. कोणाचा प्रकाश आहे? आतमध्ये जो आहे स्वसंवेद्य स्वरूपा आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वाच्या प्रकाशामुळेच नानाच्छिद्दकटोदरस्थितमः दीपप्रभाभास्वरं ज्ञानं यस्य तु चक्षुरादिकरणद्वारा बहिस्पन्दते जानामेधितमेव भान्तमनुभाते तत्समस्तं जगत् तस्मै श्रीगुरुमूर्तये नमः इदं श्रीदक्षिणामूर्तये. चौथा असणारा श्लोक. नाना छिद्र घटोदर स्थित महा. ज्याप्रमाणे एखाद्या घटाला अनेक प्रकारची छिद्र करून त्यामध्ये एखादा दिवा ठेवल्यानंतर ज्याप्रमाणे त्यामधून बाहेर येतो त्याप्रमाणे हा सुद्धा घटच आहे. नवद्वारे पुरे देही. त्याला किती नव प्रकारची द्वार, नव प्रकारची त्या ठिकाणी हे केलेली आहे, छिद्र केलेली आहे. मग अशा प्रकारे हा असणारा, इथून पण काय या ठिकाणून सुद्धा मग कोण बाहेर पाहतंय? ते आत्मतत्व. पण तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याच्यामुळेच हे सर्व प्रकाशित होत आहे. पण त्याला प्रकाशित करायला हे बाकी काही गेलं ते कोणी त्याला प्रकाशित करू शकत नाही. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद्वाचो हवाचम सौ प्राणस्य प्राणः सांगितलं. तो श्रोत्राचा पण केनोपनिषद मागचं, तो श्रोत्राचा पण श्रोत्र, डोळ्याचा पण डोळा, मनाचा पण मन. कारण का? त्याच्याच सत्तेने जे आपण पाहतो ऐकतोय कोणाच्या, त्याच्याच सत्तेने. म्हणून अशा प्रकारे मग त्यालाच प्राप्त केलं करायचं असेल तर काय करायला पाहिजे? मग आपल्याला अंतर्मुख कुठे येतो आतमध्ये हे आपल्याला पाहायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मग त्याचं असणारं स्वरूप या ठिकाणी 15व्या मंत्राच्या द्वारे सांगून 16व्या मंत्रामध्ये आता मग काय केलं? शेवटी आता आले फलश्रुतीवर. जी फलश्रुती आहे ती 16व्या मंत्राच्या द्वारे फलश्रुती म्हणतात. 16 आणि 17वा मंत्र काय म्हणतात? नचिकेतमुपाख्यानं मृत्युप्रोक्तगं सनातनं उक्त्वा श्रुत्वा च मेधावी ब्रह्मलोके महीयते. आणि अशा प्रकारे नचिकेत उपाख्यानम, हे उपाख्यान जी सगळी जी कथा आहे संपूर्ण कोणाच्या द्वारे? नचिकेताद्वारे. नचिकेतामुळे मिळाली आम्हाला. तिला त्याने अट्टहास जर केला नसता वडिलांशी की काय चालवलंय, असं केलं तसं केलं, तर मग वडिलांना क्रोध आला नसता. क्रोध आला नसता तर वर पाठवलं नसतं, मग यमाने उपदेश केला नसता. आणि मग अशा प्रकारे तो जो नचिकेत आहे त्या नचिकेतामुळे
वा त्याच्याद्वारे प्राप्त, त्याच्यामुळेच मिळालं. कुणाकडून? मृत्युप्रोक्त गुण सनातनम, म्हणजे जे यमराज आहे त्या यमराजांकडून सांगितलेलं, नचिकेताद्वारे प्राप्त, यमराजांकडून उपदेश झालेली अशी ही विद्या. मग कशी येते? उक्त्वा श्रुत्वा च मेधावी, जो कोणी सनातनी म्हणजे एखादा कोणी शिष्य वैदिक वाङ्मयाला अनुसरण करणारा जो आहे तो काय? सनातन विज्ञाना सांगून असा प्रकारे सनातनी अथवा तो जो कोणी या ठिकाणी असणारा काय हे अशा प्रकारे असणारं सनातन विज्ञान, अनादिकालापासून असणारं आलेलं विज्ञान, हे उक्त्वा श्रुत्वाच मेधावी, कुणी जे कोणी सांगतं अथवा जो कोणी ऐकतो, म्हणजे हा जो अध्याय आहे, हा अध्याय किंवा हे जे उपनिषद आहे, कारण साक्षात यमाने सांगितलेलं आहे, हे दुसरं कोणी नाही सांगितलेलं नाही. मग अशा प्रकारे यमाने केलेला हा जो उपदेश आहे, हा उपदेश जो कोणी ऐकतो, उक्त्वा श्रुत्वा, जो कोणी ऐकतो, जो कोणी काय सांगतो, सांगून ऐकून काय मग मेधावी, तो मेधावी म्हणजे जो विद्वान पुरुष काय होतो? ब्रह्मलोके महीयते, अशा प्रकारचा तो विद्वान पुरुष ब्रह्मलोकामध्ये इथून गेल्यानंतर जर का तो ब्रह्मलोकामध्ये गेला तर तिथं कोण? महन्वित होतो, म्हणजे त्या ठिकाणी त्याला विशेष आदर सत्कार, म्हणजे ह्या उपनिषदाचं नुसतं पठन पाठन जरी करून ऐकून एखादा मेधावी, एखादा ज्ञानी देहत्यागानंतर ब्रह्मलोकामध्ये गेला तरी त्याला त्या ठिकाणी विशेष आदर विदेश सत्कार त्याला प्राप्त होतो. काय म्हणतात आचार्य म्हणतात काय? प्रस्तुत जे आत्मज्ञान, या ठिकाणी हे जे काही आत्मज्ञान सांगितलेलं आहे ना, त्याचे महत्त्व सांगितलेले आहे. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे काही शिकला त्याचं महत्त्व काय? त्याचे महत्त्व सांगितलेले आहे. नचिकेताने यमापासून प्राप्त करून घेतलेले, कोणापासून घेतलं? यमापासून प्राप्त करून घेतलेले वल्लीत्रय रूप चे उपाख्यान, 3 वल्ली, प्रथम द्वितीय आणि तृतीय आता संपेल. मग अशा प्रकारे वल्लीत्रय रूप असणारे उपाख्यान ते सनातन म्हणजे वेदांनी सांगितलेले आहे. सनातन म्हणजे ते वेद परंपरेने अनादिकालापासून या ठिकाणी आत्तापर्यंत सांगितलेले आहे. म्हणून ते नित्य स्वरूपाचं आहे. अलग लक्षात, ते का नित्य स्वरूपाचं आहे? या संपूर्ण जगतामध्ये वेदो अखिल धर्म मूलम, सगळ्या धर्माचं मूल काय? शास्त्र वेद. यस्य निश्वसितम वेद, हा सांगितलं भगवंताचा उच्छ्वास जो आहे तो वेद आहे. म्हणून ती अनादिकालापासून ती परंपरा आलेली आहे. नारायण परो, नारायणापासून आरंभ होऊन आत्तापर्यंत अस्मदाचार्यपर्यंत अशी असणारी सनातन असणारी परंपरा. त्या सनातन परंपरेमध्ये ते सनातन म्हणून म्हणजे वेदांनी सांगितलेले आहे, म्हणून सनातन अनादिकालापासून सांगत आलेलं आहे ही विद्या. आणि म्हणून अशा प्रकारे वेदांनी सांगितलेलं आहे, म्हणून ते नित्यस्वरूपाचं ही जी विद्या आहे ना, ही ब्रह्मविद्या, ही केवळ आत्ता आहे नंतर नाही, तसं नाही. व्यापार युगांती ह्याचाच उपदेश केला, सर्वधर्मान परित्यज्य. त्याच्या आधी पण ह्याचाच उपदेश आहे. रामायण असेल, महाभारत असेल, सगळ्यामध्ये काय उपदेश हाच आहे. जय जय स्वसंवेद्या तागायत, की जे आत्मतत्व आहे तेच प्राप्त करायचं आहे, त्याशिवाय निरतिशय शांती प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून ते नित्य हे तत्व काय? हे तत्व कोणापासून? ब्रह्मज्ञानी लोक आहे किंवा ब्रह्मविद लोक आहेत, त्या ब्रह्मविद लोकांना सांगून काय? आचार्यांपासून श्रवण करून मेधावी पुरुष ब्रह्मलोक हा त्या ठिकाणी तो ब्रह्माप्रमाणे उपास्य होतो. अशा प्रकारे जो कोणी ऐकतो अथवा जो कोणी अशा प्रकारे ब्रह्मविद लोकांमध्ये हे सांगतो तो त्या ब्रह्मलोकामध्ये महन्वित होतो, म्हणजे त्याचा त्या ठिकाणी अत्यंत आदर आणि सत्कार केला जातो. य इमं परमं गुह्यं श्रावयेत् ब्रह्मसंसदि प्रेतश्राद्धकाले वा तदानंत्याय कल्पते. की अशा प्रकारे पुन्हा जो साधक काय करतो? शेवटचा 17वा असणारा मंत्र काय म्हणतात? जो साधक या परमगुह्य पवित्र ग्रंथात, असा अत्यंत पवित्र आहे
असणारा हा जो ग्रंथ, जो साधक या परमगुह्य ग्रंथास पवित्रपूर्वक अत्यंत पवित्र शुद्धांतकरणाने ब्रह्मवेत्यांच्या सभेमध्ये, जे सगळे ब्रह्मवेत्ते बसलेले आहेत त्या ठिकाणी, मुमुक्षु सगळे बसलेले आहेत, अध्यात्मविद्या काय जाणून घेणारे साधक जे आहेत की ज्यांच्यामध्ये हे आहे, साधन चतुष्टय संपन्नेने युक्त विवेक वैराग्य आदी हे सगळे अशा ठिकाणी बसलेले आहेत. आणि अशा साधकांना हा अत्यंत पवित्र असा ग्रंथ ब्रह्मवेत्यांच्या सभेमध्ये जो कोणी सांगतो, अथवा श्राद्ध काले वा, अथवा श्राद्ध कालामध्ये, आता हा यमाने सांगितलेला आहे हा उपदेश. म्हणजे काय, म्हणून श्राद्धाचा त्याच्याशी संबंध आहे. आणि मग अशा प्रकारे श्राद्ध कालामध्ये सुद्धा काय, श्राद्ध कालामध्ये या ग्रंथ जो आलेले त्या ठिकाणी ब्रह्मविद आहेत त्यांना सुद्धा ह्या सगळ्या ग्रंथ ऐकवतो. म्हणजे एवढं उपनिषद नाही, त्याचे केवळ जे मंत्र आहेत त्या मंत्रांचं पठन करतो. त्यावेळेस आले सगळे की त्या ठिकाणी बसलेले आहेत, मग आपण काही प्रवचन करतो, हे करतो, तोही करतो, मग त्याच्या ऐवजी ते तर कराच, त्याबरोबर या मंत्रांचं जरी पठन करतो ते सांगेल. श्राद्ध काळामध्ये जो ब्रह्मविद या मंत्रांचं पठण करतो म्हणजे दुसऱ्यांना ऐकवितो, हो तो काय, त्याचे ते श्राद्ध अनंत फल देणारे होते. अशा प्रकारे श्राद्धामध्ये सुद्धा जर याचं पठन केलं तर काय, अनंत फल त्याने प्राप्त होतं. म्हणून अशा प्रकारे असणारा जो कोणी ब्राह्मणांच्या किंवा ब्रह्मविदांच्या सभेमध्ये अत्यंत गुप्त म्हणजे श्रेष्ठ गुह्य ग्रंथतः अर्थाचे पठन करतो, तसेच श्राद्धाच्या वेळी जेवणारे जे ब्राह्मण त्यांना तो काय करतो, श्रवण करवितो, त्याला श्राद्धाचे फल योग्य असे मिळते. द्विरिक्ती अध्याय समाप्तीसाठी या ठिकाणी सांगितलेले आहे. तदानंत्याय कल्पते. द्विरिक्ती जी आहे ही शेवटी अध्याय समाप्तीसाठी शेवटी दोनदा आपण म्हणतो ओम ओम किंवा काय जे काय असं म्हणतो दोनदा. द्विरिक्ती ज्या ठिकाणी येते, एखादा अध्याय ज्यावेळेस समाप्त होतो त्यावेळेस, तसं इथं पण तदानंताय कल्पते द्विरिक्ती आहे. ती कशासाठी, तर ते या ठिकाणी असणारा तृतीय वल्ली जी आहे, प्रथमाध्यायातली तृतीय वल्ली, यमाने केलेला नचिकेताला उपदेश, तो या ठिकाणी तृतीय वल्ली समाप्त होते. की अशा प्रकारे ती ब्रह्मविद्या म्हणजे काय, तर ती ब्रह्मविद्या म्हणजे यस्य आत्मरतिसेव स्यात्, की जे गीतेने सांगितलं की ते प्राप्त झाल्यानंतर तस्य कार्यम न विद्यते, त्याला काही राहत नाही. मग काय, तो जो आहे चिदानंद रूप शिवोहम अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चा संगतम नैव मुक्तिर्न नय्यः चिदानंद रूप शिवोहम. तसं चिदानंद स्वरूप असणारा आत्मतत्व तेच जाणणं, स्वस्वरूपाने जाणणं म्हणजे जाणायचं नाही, तसं या ठिकाणी अपरोक्षानुभूती, प्रत्यक्षात त्याची अनुभूती झाली पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रत्यक्षानुभूती त्याची झाल्यानंतर काय, मग जो हा जीव आहे, हा जन्म आणि मनरूपी जो संसार आहे, पुनरपि जन्म, त्याच्यातून पार होऊन त्याचं जे स्वस्वरूप आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते अथवा ममैवांशो जीवलोक, या ज्ञानाने आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थिर होतो. तो पुन्हा जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही. अशा प्रकारे याची असणारी फलश्रुती सांगून या ठिकाणी असणारा प्रथमाध्याय तृतीय वल्ली समाप्त होऊन द्वितीय अध्याय जो आहे तो आरंभ होतो. त्याचा असणारा चतुर्थ वल्ली तिथे आरंभ होईल. आता द्वितीय अध्याय जो आहे त्या द्वितीय अध्यायाची कोणती वल्ली, आता चतुर्थ वल्ली. त्याचा असणारा पहिला मंत्र अत्यंत महत्वाचा, काय म्हणतात, परांजिखानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परां पश्यति नान्तरात्मन् कश्चित् धीर प्रत्यगात्मन ऐक्षत आवृत्त चक्षुरामृतमिच्छन्. त्याचा असणारा अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.